आपण पाहत आहात आर.के. न्यूज. बातमी तुमची, आवाज आमचा. सिद्धगिरीवर साकारणार सिद्धगिरी कारागीर महाकुंभ 2026. देशभरातील दुर्मिळ कारागिरी एकाच ठिकाणी 5 दिवस पाहायला मिळणार. श्री सिद्धगिरी संस्थान मठ कणेरी, कोल्हापूर आणि पर्यटन मंत्रालय, महाराष्ट्र सरकार यांच्या वतीनं दिनांक 31 मार्च ते 4 एप्रिल या कालावधीत सिद्धगिरी कारागीर महाकुंभ संपन्न होतो आहे. याबद्दल माहिती देण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत पूज्यश्री काडसिद्धेश्वर स्वामीजी बोलताना स्वामीजी म्हणाले की या कारागीर महाकुंभात पारंपरिक हस्तकला, कला यातील स्थानिक कलाकार आपल्या कलेचे कौशल्य लोकांसमोर सादर करतील. पण अलीकडच्या काळात लोकांच्या आवडीनुसार आणि मागणीनुसार कला आणि हस्तकलामधील विविध प्रकार बघायला मिळतात. अशा कला आणि हस्तकला राज्यातून पाहायला मिळतात. कलाकारांचं कसब आणि कौशल्य यातून कलात्मक आणि आकर्षक अशा प्रकारच्या वस्तूंची निर्मिती होते. त्या वस्तूला चांगली मागणी, बाजारपेठ मिळते. आणि एवढंच नाही तर अशा वैशिष्ट्यपूर्ण कला निर्मितीला आंतरराष्ट्रीय स्तरावर देखील बाजारपेठ मिळते. कारागीर कुंभोत्सवामध्ये अशा विविध राज्यातील कलाकारांना आमंत्रित करण्यात आलं आहे आणि एकूण 17 राज्यांमधून राज्य आणि राष्ट्रीय स्तरावर पारितोषिक प्राप्त 200हून कलाकार सिद्धगिरी कारागीर महाकुंभामध्ये सामील होत आहेत. कारागीर कुंभामध्ये अनेक असे कलाकार आपल्या कलेचे प्रत्यक्षरित्या प्रदर्शन करतील, परंतु त्यासोबत अशा कलेतून तयार केलेले वस्तू देखील विक्रीसाठी उपलब्ध करतील. आणि म्हणून या कारागीर महाकुंभाला प्रत्येकाने भेट देणे आवश्यक आहे. टेराकोटा मातीची ज्वेलरी, आकर्षक हस्तकलेपासून तयार झालेली मातीची खेळणी, टॅनिंग वूड कला, बांबूकाम, लेदर वर्क, विविध राज्यातील एम्ब्रॉयडरी, पॅचवर्क, पिंगुळी चित्रकला, आदिवासी भिल्ल चित्रकला, धागा चित्रकला, बाहुलींच्या प्रतिकात्मक ऐतिहासिक मूर्ती, स्टोनवर्क, कच्छमधील राबरी कला, ग्लासवर्क, मक्याच्या कणसाचे वेस्टर्नपासून वस्तू, मधुवेनी पेंटिंग, लाखेपासून बांगड्या, महाराष्ट्राची पैठणी, बंजारा कला, बनारसी, जरदोशी साड्या इत्यादी हस्तकलेचे विविध प्रकार या कारागीर महाकुंभामध्ये बघायला मिळतील. यावेळी प्रस्तावना करताना विवेक सिद्ध म्हणाले, तंत्र महाविद्यालय, पॉलिटेक्निक, अभियांत्रिकी महाविद्यालय, ITI यात शिक्षण घेणारे युवक युवतींना या कारागीर महाकुंभासाठी पाचारण केलं आहे, जेणेकरून हे युवक युवती या कलेचा अध्ययन करतील, कलामध्ये आधुनिकतेची जोड कशी देता येईल याचा विचार करतील, जेणेकरून या सर्व कला आविष्करणात छोटे छोटे उद्योग सुरू करण्यासाठी प्रयत्नशील राहतील. आणि म्हणून हा सिद्धगिरी कारागीर महाकुंभ एक आगळा वेगळा सोहळा आहे. कोल्हापूर शहरातील स्वतः भेट द्यावी, मित्र, आप्तेष्ट, मित्र, नातेवाईक यांना देखील प्रोत्साहित करावे. यामुळे देशभरातील कारागिरांचा सन्मान होईल आणि त्यांच्या कलेचा गौरव होईल. यासाठी एकत्व इन्फ्रा कंपनीचा सहभाग आहे. या पत्रकार परिषदेसाठी सिद्धगिरी संस्थान मठाचे कार्यकारी संचालक यशोवर्धन बारामतीकर, मुख्य कार्यकारी अधिकारी JP वडद, विक्रम पाटील, प्रल्हाद जाधव, विवेक सिद्ध, दयानंद डोंगरे, प्रसाद नेवरेकर, राकेश पाटील, दिवाकर पाटील, पुनीत मुचंडी उपस्थित होते. आर.के. न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.